नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे मंदिरामध्ये, अंबाबाई मंदिरामध्ये। सगळ्या भाविकांनी एकच गर्दी केली आणि सकाळपासून पहाटेपासून या मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा दिसत आहेत। प्रत्येक ठिकाणून कोण मुंबई, कोण बाहेरून आलेलं आहे। त्याचबरोबर कोल्हापुरातील सगळ्या ठिकाणी आज भाविक आले आहेत। आपण कुठून आलात आणि नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करताय? मी स्नेहा गोधावळे, मी यूकेहून आलेले आहे। माझं माहेर कोल्हापूरच। खरं देवीनी आज 11 वर्षानंतर मला बोलवलेलं आहे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी। तर मला खूप 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 गर्व आणि खूप हे आहे। मी नम्र विनंती करते देवीला सर्वांचा वर्ष खूप सुखाचे जाऊ दे, आनंदित जाऊ दे। थँक्यू। तुम्ही काय मागितलं देवीकडे या वर्षासाठी? या वर्षासाठी मी दरवेळीप्रमाणे सुख समृद्धी सगळ्यांचं आयुरारोग्य चांगलं राहावं आणि छान हे वर्ष सगळ्यांनाही छान जावं असं मी देवीकडे मागणी केली। आपण कुठून आला आणि आपण देवीकडे काय मागणी केली? अहिल्यानगरवरून आलो आम्ही आणि देवीकडे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं जावं हे देवीकडे हे मागितले। गेल्या काही वर्षापासून गर्दी होती। आपण कुठून आला आणि आपण देवीकडे काय मागणी केली? आम्ही पुण्यावरून आलेलो आहे आणि नवीन वर्ष आहे त्याच्याबद्दल आम्ही आलेलो आहे आणि नवीन वर्ष सगळ्या सुख समृद्ध आणि भरभराटीत जाऊ ही आईची आणि प्रार्थना। पुन्हा असेल, मुंबई असेल किंवा युके असेल या ठिकाणी भाविक येतात। गेल्या काही वर्षापासून तुम्ही दरवर्षी अंबाबाईला या वर्षी येता का? दरवर्षी नवीन वर्षात येता का? नाही, आम्ही ह्याच वर्षी आलेलो आहे। देवीची सुरुवात म्हणजे नवीन वर्ष चांगलं आणि समृद्धीत जावं म्हणून आम्ही देवीची सुरुवात दर्शनाने सुरुवात केलेली आहे। हे भाविक आहेत की पहिल्या वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने आपल्या सगळ्यांना सुखा समृद्धी आनंद होतो, आपल्या मनोकामना पूर्ण होतं अशी इच्छा व्यक्त करण्यासाठी या देवीच्या चरणी आलेले आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।